हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आता 10वीची परीक्षा फक्त 5 दिवसांवर येऊन टेपलेली आहे। गेले 8 ते 15 दिवसांपासून तुम्हाला 10वीचा आणि 12वीचा अभ्यासक्रम शिकवणारे यूट्यूबवरचे तुमचे जे वेगवेगळे शिक्षक आहेत ते तुम्हाला अगदी जीव तोडून सांगतायत की आता 15 दिवस राहिले, 12 दिवस राहिले, 7 दिवस राहिले, 3 दिवस राहिले, 2 दिवस राहिले, परीक्षेची आता तयारी करायची आहे, परीक्षा हॉलमध्ये जायचं आहे आणि या परीक्षा हॉलमध्ये जाताना काय करायचं, काय तयारी करायची, कशा पद्धतीने वागायचं याचं मार्गदर्शन सगळं तुम्हाला करत आहे। त्याचप्रमाणे तुमचे शिक्षक, तुमचे आईवडील सगळे सांगतायत की 10वीची परीक्षा आता जवळ आलेली आहे, 10वीची परीक्षा आता जवळ आलेली आहे। घरात असलं तर सांगतात की अभ्यास करा, अभ्यास करा, थोडाही वेळ वाया घालवू नका। विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं ऐकून तुम्ही निश्चितच चक्रावून गेला असाल। आपला अभ्यास झालेला आहे की नाही याचा संभ्रम तुम्हाला पडलेला असेल। तुम्ही अभ्यास जरी केलेला असला तरी आपल्याला एकाच वेळी सगळ्या गोष्टी काही आठवत नाही। त्यामुळे एखादा मुद्दा जर तुमच्या लक्षात आला आणि त्याच्याविषयीची जर माहिती आपल्याला नसेल तर आपल्याला आपला अभ्यास झालेला नाही असं वाटणं साहजिक आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो काळ आहे अतिशय क्रिटिकल काळ आहे आणि या काळामध्ये, या वेळेमध्ये आपलं जे मन आहे ते जर तुम्हाला शांत ठेवता आलं आणि तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर अभ्यास केला तर 10वीच्या या वार्षिक परीक्षेत, 12वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढा संकल्प केलेला होता, जेवढं ठरवलं होते तेवढे मार्क निश्चित मिळणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याजवळ पाहिजे असते ती म्हणजे अभ्यासापेक्षा सुद्धा आपला आत्मविश्वास, आपला कॉन्फिडन्स। आपण अभ्यास केलेला आहे, आपण जर सिन्सिअरली अभ्यास केलेला असेल किंवा चुकून माकून जरी अभ्यास केलेला असेल तर अभ्यासाचं असं असतं की ते एकदा आपल्या मनात गेलं तर ते मनामध्ये अगदी व्यवस्थित राहतं। फक्त ज्यावेळेस आपण त्याचे रिव्हिजन करतो त्यावेळेस ते आपल्या व्यवस्थित लक्षात येतं। त्यामुळे अभ्यास करताना जेवढी वाचनाची, लिहिण्याची, चिंतन करण्याची गरज असते तेवढीच गरज रिव्हिजनची असते। कारण आपण जे वाचलेलं असतं ते आपण अर्धा ते पाऊण तासात विसरायला सुरुवात होत असते, परंतु जर ते पुन्हा पुन्हा रिव्हिजन केलं, रिवाईज केले, त्यातले पॉईंट जर आठवले, त्यातले मुद्दे जर लक्षात ठेवलं तर आपण जे वाचलेलं आहे ते सगळं आपल्या लक्षात राहतं आणि ज्यावेळेस आपल्याला लिहायची वेळ येते पेपरवर त्यावेळेस ते सगळं आठवतं देखील। हा जो अनुभव आहे तुम्हाला याच्या आधी देखील आलेला आहे। याच्या आधी देखील तुम्ही अनेक वार्षिक परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स मिळालेले आहे, तुम्ही यश मिळवून पुढच्या वर्गात गेलेला आहात आणि असं करत करत तुम्ही आता 10वीला आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वीची ही परीक्षा जी आहे ही महत्त्वाची आहे, तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी आहे, तुम्हाला तुमचं करिअर घडवणारी आहे। हे कितीही खरं असलं आणि तुम्ही कितीही भरपूर अभ्यास केलेला असला तरी प्रत्यक्ष तुम्ही अभ्यास किती केला आहे आणि परीक्षेमध्ये तुम्ही किती लिहिता, कसं लिहिता याला फार महत्त्व आहे। आणि हे जे आहे हे याचं नियंत्रण ठेवण्याचं, याचं नियोजन करण्याची हेच आता हे 4-5 दिवस आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुमचा जेवढा अभ्यास झाला आहे ना तो प्रत्येकाच्या दृष्टीने अतिशय सफिशियंट आहे। तुम्ही विचारपूर्वकच तो अभ्यास केलेला आहे। त्यामुळे आता आपला हा अभ्यास करायचा, तो अभ्यास करायचा याची चिंता तुम्ही करू नका। नवीन विषय किंवा नवीन टॉपिक मुळीच घेऊ नका। जे विषय तुम्हाला समजलेले आहेत, जे विषय तुम्ही केलेले आहेत त्याचंच परत पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा। ते विषय आपल्याला चांगल्या पद्धतीने कसे देता येते लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासक्रम कितीही मोठा असला तरी या अभ्यासक्रमापैकी जो 20% जे टॉपिक्स असतात त्याच्यावरच वार्षिक परीक्षेमध्ये प्रश्न येतात। त्याचप्रमाणे मागच्या 3-4 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यातले सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा म्हणजे जो 99% वेळा रिपीट होत असतात। त्यामुळे तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तर तुम्ही त्याची रिव्हिजन कराल, परंतु गेल्या 3-4 वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या, त्या जर व्यवस्थित तुम्ही केलेल्या असतील, त्या जर तुम्ही टाईम लावून सोडवलेल्या असतील किंवा आता वेळ मिळाला तरी त्या वेळामध्ये तुम्हाला दिलेल्या वेळात जर तुम्ही त्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे याचाही अंदाज येईल। त्याचप्रमाणे लिखाणाचं नियोजन होईल, लिखाणाचा स्पीड वाढेल, तुमच्या टायमिंगचं, तुमच्या वेळेचं नियोजन कसं करावं याची देखील तुम्हाला कल्पना आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही परीक्षेला ज्यावेळेस जाल त्यावेळेस पूर्ण तयारीने जाल, अतिशय शांतचित्ताने जाल। मनाला प्रत्येक वेळी अगदी बोला मनाची की माझा अभ्यास झालेला आहे, माझ्या सगळं लक्षात राहिलेलं आहे,
परीक्षेत मी ते योग्य पद्धतीने लिहिणार आहे आणि या वार्षिक परीक्षेमध्ये मला मी जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क निश्चित मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणच आपल्याला जर कॉन्फिडन्स दिला, आपणच आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं तर आपल्या अंतर्मनाला ती गोष्ट पटते आणि ते प्रत्यक्षात येतं. खरंच तुमचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्याचे रिव्हिजन देखील केलेले आहे. जो अभ्यास केलेला आहे तोच तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. तुम्हाला जे येतं त्याच्यावर आलेले जे प्रश्न आहे ते तुम्ही व्यवस्थित सोडवले, काही गर्दी न करता सोडवले, काढाकोड न करता सोडवले तर तुमचा पेपर चांगलाच दिसेल, डिसेंट दिसेल. पॉईंटशीर जर तुम्ही लिहिलं, ठराविक महत्त्वाच्या मुद्द्यांखाली जर अंडरलाईन केली तर परीक्षेत त्याच्यावर टिक मार्क करून तुम्हाला पुरेपूर मार्क देतील. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास झालेला आहे. अतिशय आत्मविश्वासाने, अतिशय कॉन्फिडन्सली ही परीक्षा तुम्ही देणार आहात. ही जी परीक्षा आहे ही तुमच्या जीवनातली अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे आणि तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये निश्चित यशस्वी होणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या एका मित्राला तो जरूर शेअर करा आणि तो पुन्हा पुन्हा पहा. स्वतःला कॉन्फिडन्स मिळवून घ्या आणि अतिशय आत्मविश्वासाने ही परीक्षा द्या. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.